नमस्कार. श्री गजानन आर्ट्समध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे सुंदर मोत्यांचं तोरण कसं बनवायचं हे बघितलं होतं. आता ह्या व्हिडिओमध्ये ही दिव्याभोवतीची मोत्यांची महिरप कशी बनवायची ते बघू. तर चला सुरू करूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 6 नंबरचे गुलाबी कलरचे मणी, निळ्या कलरचे मणी, पिवळ्या कलरचे मणी, 50 नंबरचा दोरा, सुई आणि कात्री. सर्वप्रथम सुईमध्ये दोरा ओवून घ्यायचा आणि सर्वात शेवटी गाठ पाडून घ्यायची. आता सुईमध्ये 36 गुलाबी मणी ओवून घेतले आहेत. त्यानंतर पहिला जो गुलाबी मणी ओवला होता त्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. अशा प्रकारे इथे एक सर्कल तयार होतं. आता सुई ही संपूर्ण मण्यांमधून एकदा फिरवून घ्यायची. ही जी गाठ पडली आहे त्याच्या समोरच्या मण्यांमधून सुई निघाली पाहिजे. त्यामुळे काय होतं, आपलं सर्कल जे आहे ते अगदी घट्ट बसतं. आता सुईमध्ये 11 गुलाबी मणी, एक पिवळा, एक निळा आणि एक पिवळा असे मणी ओवून घ्यायचे. पिवळा, निळा आणि पिवळा हे 3 मणी सोडायचे आणि त्याच्यानंतरच्या एका गुलाबी मणीमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची आणि दोरा हा व्यवस्थित ओढून घ्यायचा. आता सुईमध्ये 9 गुलाबी मणी ओवून घ्यायचे. त्यानंतर ह्या बाजूने जर दोरा आला असेल तर आपल्याला ह्या बाजूने दोरा बाहेर काढून घ्यायचा आहे. तर आपण 11 मणी जे ओवले होते त्याच्या पहिल्या मणीतून सुई ही बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर ह्या बाजूचे 3 मणी ह्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. आपल्याला 3-3 मणी सोडून एक एक पाकळी तयार करायची आहे. पुन्हा सुईमध्ये 11 गुलाबी मणी ओवून घ्यायचे आणि एक पिवळा, एक निळा आणि एक पिवळा असे मणी ओवून घ्यायचे. त्यानंतर 3 मणी सोडून द्यायचे. त्याच्यानंतर जो पहिला गुलाबी मणी आहे त्यातून सुई बाहेर काढायची. पुन्हा सुईमध्ये 9 गुलाबी मणी ओवून घ्यायचे. त्यानंतर पहिला जो गुलाबी मणी आहे त्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. आता पुन्हा सुई ही समोरच्या 3 मण्यांमधून बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर पुन्हा सुईमध्ये 11 गुलाबी मणी, एक पिवळा, एक निळा आणि एक पिवळा असे मणी ओवून घ्यायचे. 3 मणी सोडायचे आणि त्याच्यानंतरच्या पहिल्या गुलाबी मणीमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. दोरा व्यवस्थित ओढायचा. त्यानंतर सुईमध्ये 9 गुलाबी मणी ओवून घ्यायचे. त्यानंतर हा पहिला गुलाबी मणी, अशाच प्रकारे 3-3 मण्यानंतर एक एक पाकळी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. तर मी ह्या संपूर्ण पाकळ्या तयार करून घेते. अशा प्रकारे संपूर्ण पाकळ्या आपण तयार करून घेतल्या आहेत. आता प्रत्येक पाकळीच्या मध्ये 3-3 मणी आहेत. तर त्या 3 मण्यांच्या मधल्या मणीमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची आहे. आता या मधल्या मणीमध्ये आपल्याला 3-3 मणी ओवून घ्यायचे आहेत. आपण पाहू शकता मधल्या मणीमधून दोरा बाहेर काढून घेतला आहे. आता सुईमध्ये 2 पिवळे आणि 1 निळा असे मणी ओवून घ्यायचे. पहिला निळा मणी सोडायचा. त्याच्यानंतरच्या एका पिवळ्या मणीमधून सुई बाहेर काढून घेतली. त्यानंतर पुन्हा एक पिवळा मणी ओवून घेतला आणि मधल्या मणीमधून सुई ही बाहेर काढून घेतली. ज्या बाजूनी दोरा निघाला असतो त्याच्या अपोजिट बाजूनी सुई ही बाहेर काढायची. आपण पाहू शकता अशा प्रकारे इथे डिझाईन तयार झालेला आहे 2 पाकळ्यांच्या मध्ये. पुन्हा सुई ही समोर सरकवून घ्यायची. ह्या मधल्या मणीपर्यंत घेऊन यायची.
पुन्हा सुईमध्ये 2 पिवळे आणि 1 निळा असे मणी ओवून घ्यायचे. त्यानंतर पहिला निळा मणी सोडून द्यायचा, त्याच्यानंतरच्या पिवळ्या मणीमधून सुई बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर 1 पिवळा मणी ओवून घ्यायचा आणि ह्या बाजूनी दोरा आलेला आहे तर त्याच्या अपोजिट बाजूनी सुई ही बाहेर काढून घ्यायची. अशा प्रकारे इथे डिझाईन तयार होतं. त्यानंतर पुन्हा मधल्या मणीतून मी सुई बाहेर काढून घेतली आहे. तिथे सुद्धा 2 पिवळे आणि 1 निळा असे मणी ओवून घ्यायचे. पहिला निळा मणी सोडून द्यायचा, त्याच्यानंतरच्या एकाच पिवळ्या मणीमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. आता सुईमध्ये पुन्हा 1 पिवळा मणी ओवून घ्यायचा. त्यानंतर मधल्या मणीमधून पुन्हा सुई ही बाहेर काढून घ्यायची. अशा प्रकारे 2 पाकळ्यांच्या मध्ये आपल्याला असं डिझाईन तयार करून घ्यायचं आहे. आपण पाहू शकता संपूर्ण फुलामध्ये आपण असं डिझाईन करून घेतलं आहे. आता आपल्याला 2 पाकळ्यांच्या मध्ये एक एक मणी जोडून घ्यायचं आहे. तर त्यासाठी पाकळीच्या खालचे हे जे 2 गुलाबी मणी आहेत त्यातून सुई मी बाहेर काढून घेतली आणि पाकळीच्या 5 मण्यांमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची आहे. हा पहिला, त्यानंतर पुन्हा 4 गुलाबी मणी ह्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. आता 2 पाकळ्यांच्या मध्ये आपल्याला एक एक पिवळा मणी जोडून घ्यायचा आहे. त्यासाठी मी एक पिवळा मणी ओवून घेतला. त्यानंतर 1 2 3 4 5 ह्या 5व्या मणीतून आपल्याला सुई ही बाहेर काढून घ्यायची आहे. त्यापैकी फक्त 4च मणींमधून आपल्याला सुई ही बाहेर काढून घ्यायची आहे. 5व्या मणीतून बाहेर नाही काढायची. त्यानंतर ह्या बाजूच्या फक्त 4 मणींमधून आता आपल्याला सुई ही वरच्या बाजूनी बाहेर काढून घ्यायची आहे. पुन्हा इथे आपल्याला एक पिवळा मणी ओवून घ्यायचा आहे. ह्या 4 मणींमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. अशा प्रकारे तिथे एक एक मणी आपण जोडत आहे. त्यानंतर ह्या 4 मणींमधून सुई ही वरच्या बाजूनी बाहेर काढून घ्यायची. पुन्हा इथे आपल्याला एक पिवळा मणी ओवून घ्यायचा आहे. बाजूच्या पाकळीतल्या ह्या 4 मणींमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची. ज्या प्रकारे ह्या 3 पाकळ्या आपण एक एक पिवळा मणी घालून जोडून घेतल्या आहे, त्याच प्रकारे बाकीच्या सर्व पाकळ्या ह्या जोडून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपण संपूर्ण पाकळ्या ह्या जोडून घेतल्या आहेत. आता ह्या मणीपर्यंत सुई ही वरच्या बाजूनी बाहेर काढून घ्यायची. आता ह्या मणीतून सुई ही वरच्या बाजूनी बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर आता सुईमध्ये 3 गुलाबी, 1 पिवळा, 1 निळा आणि 1 पिवळा असे 5 मणी ओवून घ्यायचे. 3 मणी सोडायचे. त्याच्यानंतरच्या एका गुलाबी मणीमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची.
आणि दोरा व्यवस्थित ओढून घ्यायचा। आता सुईमध्ये 2 गुलाबी मणी ओवून घ्यायचे। बाजूच्या पाकळीतल्या ह्या मणीपासून सुरुवात करायची, तर 6 मण्यांमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची। हे 2 मणी, त्यानंतरच्या 4 मण्यांमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची। आता ह्या मणीपर्यंत सुई ही बाहेर काढून घ्यायची। त्यानंतर सुईमध्ये 3 गुलाबी, 1 पिवळा, 1 निळा आणि 1 गुलाबी असे 5 मणी ओवून घ्यायचे। 3 मणी सोडायचे आणि त्याच्यानंतरच्या एका गुलाबी मणीमधून सुई ही वरच्या बाजूनी बाहेर काढून घ्यायची। आता सुईमध्ये 2 गुलाबी मणी ओवून घ्यायचे आणि ह्या पाकळीतले 6 गुलाबी मणी ह्यातून सुई बाहेर काढून घ्यायची। पुन्हा ह्या बाजूच्या 6 मणींमधून सुई ही वरच्या बाजूनी बाहेर काढून घ्यायची। आता सुईमध्ये 3 गुलाबी मणी, 1 पिवळा, 1 निळा आणि 1 पिवळा असे मणी ओवून घ्यायचे। 3 मणी सोडून द्यायचे। त्याच्यानंतरच्या एका गुलाबी मणीमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची। आता सुईमध्ये 2 गुलाबी मणी ओवून घ्यायचे। ह्या बाजूच्या 6 गुलाबी मणींमधून सुई ही बाहेर काढून घ्यायची। इथपर्यंत 6 मणी होतात। त्यानंतर ह्या बाजूच्या 6 मण्यांमधून काढायची, इथे एक पाकळी तयार करायची, पुन्हा 6 मण्यांमधून तिकडे काढायची। अशा प्रकारे संपूर्ण फुलाच्या पाकळ्यांच्या मध्ये एक एक पाकळी तयार करायची। ही रांगोळी तुम्ही निरनिराळ्या कलरमध्ये सुद्धा तयार करू शकता। ह्या प्रकारची मी एक पिवळ्या कलरची महिरप सुद्धा तयार केली आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा। जय गजानन।